क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट लॅम्बडा such that vector field defined by f bar is equal to 2x square y square plus z square I cap plus 3xy cube minus x square z j cap plus lambda xy square z plus xy k cap is a solenoidal. या ठिकाणी काय म्हटलंय, एक वेक्टर दिलेला, त्याला वेक्टर फील्ड पण म्हणतात बरेच जण. एक वेक्टर फील्ड दिलेली आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॅम्बडा, सॉरी दॅट इज एफ बार. एफ बार नावाचा वेक्टर दिलाय, वेक्टर फील्ड म्हणजे एफ बार दिलाय. आणि तो एफ बार काय आहे, सॉलेनायडल आहे. सॉलेनायडल आहे म्हणजे काय झालं त्याचा मिनिंग, सॉलेनायडल केव्हा असतो वेक्टर, जेव्हा त्याचा डायव्हर्जन्स 0 असतो. म्हणजे या ठिकाणी एफ बारचा डायव्हर्जन्सचा आन्सर काय दिलाय, 0 दिलाय. आणि आता आपल्याला त्याच्यावरनं लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू, जो गिवन दिलेला एफ बार ते लिहून घेऊ. एफ बार इज इक्वल टू 2x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर I कॅप प्लस 3x y क्यूब माइनस x स्क्वेअर z j कॅप प्लस लॅम्बडा xy स्क्वेअर z प्लस xy k कॅप. काय दिलं, एफ बार इज सॉलेनायडल. सॉलेनायडल म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह इन मास असं दिलेलं आहे. याचाच मिनिंग काय झाला, दॅट इज डायव्हर्जन्स ऑफ एफ बार इज इक्वल टू 0. एफ बारचं जर डायव्हर्जन्स 0 असेल तर त्याला आपण म्हणतो सॉलेनायडल. आता डायव्हर्जन्स म्हणजे काय असतं नेमकं, दॅट इज अ डॉट प्रोडक्ट बिटवीन इन्व्हर्टेड डेल अँड एफ बार इज इक्वल टू 0. आता याचा मिनिंग काय सांगितलंय मी, आय कॅप डेल बाय डेल एक्स प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय प्लस के डेल बाय डेल झेड डॉट एफ बार. एफ बार या ठिकाणी काय दिलाय, 2x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर I कॅप प्लस 3xy क्यूब माइनस x स्क्वेअर z j कॅप प्लस लॅम्बडा xy स्क्वेअर z प्लस xy k कॅप. काय झाला आपला एफ बार इज इक्वल टू काय दिलंय, 0 दिलंय. आता हे डॉट प्रोडक्ट मध्ये काय सांगितलंय मी, याचा आय त्याचा आय, याचा जे त्याचा जे, याचा के त्याचा के, बरोबर. मग आहे का याचा आय, याचा आय काय आहे, आय सोबत डेल बाय डेल एक्स आहे आणि त्याच्या आय सोबत काय आहे 2x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. तर व्यवस्थित लक्ष द्या. आता काय होईल मग, डेल बाय डेल एक्स ऑफ दिस 2x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. जे जे बघा बरं, प्लस इंटू प्लस दॅट इज अ प्लस. याचा जे आणि याचा जे घ्यायचा आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता काय होईल मग, डेल बाय डेल वाय 3xy क्यूब मायनस एक्स स्क्वेअर झेड. आता पुढे काय होईल, याचा के आणि त्याचा के, इथं प्लस आहे इथं प्लस आहे, प्लस इंटू प्लस प्लस येईल. डेल बाय डेल झेड ऑफ लॅम्बडा एक्स वाय स्क्वेअर झेड प्लस एक्स वाय इज इक्वल टू 0. आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स व्हेरिएबल, बाकी सब काय राहतील, त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहतील, म्हणजे वाय झेड कॉन्स्टंट राहील. मग आता हे व्यवस्थित लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, पहिल्या याच्यात एक्स आहे का, इथं आहे, मग याच्या सोबतचे 2 आणि वाय स्क्वेअर काय राहतील, कॉन्स्टंट. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, 2x येईल.
यात एक्स आहे का? नाही, म्हणजे ही टर्म कॉन्स्टंट. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0. नाव विथ रिस्पेक्ट टू वाय. आता बघा इथं वाय आहे का? यस आहे. मग हा 3x ऍज इट इज. वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? पॉवर पुढे घेतली, y ची पॉवर 1 ने रिड्यूस केली. नेक्स्ट, इथं y आहे का? नाही, म्हणजे ही टर्म कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह 0. आता विथ रिस्पेक्ट टू झेड, बघा इथं झेड आहे का? यस आहे. म्हणजे हा काय राहील? कॉन्स्टंट. झेडचा डेरिव्हेटिव्ह 1. या झेड नाही, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 0. हा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला समजलाय. आता आपण थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. काय येत? 2 इंटू 2x इंटू वाय स्क्वेअर म्हणजे काय? 4x वाय स्क्वेअर प्लस 0. इग्नोर. पुढे 3x इंटू 3y स्क्वेअर म्हणजे काय होईल? 3 इंटू 3 9xy स्क्वेअर. ओके. पुढे, आणि हा 0 इग्नोर करा. पुढे लॅमडा एक्स वाय, वाय चा स्क्वेअर आहे या ठिकाणी. हा प्लस 0 लिहूयात इज इक्वल टू 0. काय ऑब्झर्व होतंय का? काहीतरी कॉमन दिसतंय. एक्स वाय स्क्वेअर. आणि मग इथं काय उरेल? 4 प्लस 9 प्लस लॅमडा इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स वाय स्क्वेअर इंटू 30 प्लस लॅमडा इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचंय? पण लॅमडाची व्हॅल्यू काढायची. एक्स वाय स्क्वेअर इकडे मल्टिप्लायला, तिकडे काय होईल? तो डिवाइडला. तो आन्सर. मग 30 प्लस लॅमडा पण तिकडे डिवाइडला जाऊ शकतो ना. तर त्याचं रिझन असं आहे, एक खरं म्हणजे मल्टिप्लिकेशन केव्हा 0 येते? केव्हा 0 येते? कोणत्या तरी एक नंबर मल्टिप्लिकेशन मधला 0 पाहिजे. म्हणजे एकतर एक्स 0 पाहिजे, पण एक्स हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलची फिक्स व्हॅल्यू राहते का? नाही. व्हेरिएबल काय असतं? त्याची व्हॅल्यू नेहमी चेंज होते, म्हणजे 0 राहू शकत नाही. वाय स्क्वेअर, वाय पण व्हेरिएबल आहे. स्क्वेअर घेतला तरी पण तो व्हेरिएबलच राहील. मग त्याची व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू राहील का 0? नाही राहणार. मग काय पॉसिबल आहे? 30 प्लस लॅमडा 0 राहू शकतो. तसंही म्हणजे ते लॉजिक आहे त्याच्या मागे. नाही तर तुम्ही एक करू शकता, 30 प्लस लॅमडा इज इक्वल टू 0 अपॉन एक्स वाय स्क्वेअर. तो 30 प्लस लॅमडा इज इक्वल टू 0. So finally lambda is equal to minus 13. So that will be our final answer. Next question. Find curl f bar where f bar is equal to grad of x cube plus y cube plus z cube minus 3xy z. आता व्यवस्थित लक्ष द्या, महत्वाचा पॉइंट आहे. कर्ल एफ बार काढायचा म्हणजे काय असतो? कर्ल एफ बार म्हणजे काय? ह्या इन्व्हर्टेड डेल आणि एफ बार मध्ये काय राहील? क्रॉस प्रोडक्ट. कसं लक्षात ठेवायचं? डायव्हर्जन्स म्हणजे डी फॉर डॉट, डायव्हर्जन्स. आणि सी कर्ल म्हणजे क्रॉस. तो याच्यात क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. पण एफ बार असं डायरेक्टली दिलाय का व्यवस्थित? नाही, त्याच्यात हे देऊन ठेवलंय. तर पहिले ते सॉल्व्ह करावं लागेल आणि मग नंतर बाकीचं करावं लागेल. आता हा व्यवस्थित समजून घ्या. हा इन्व्हर्टेड डेल ऑपरेटर इथं पण येईल आणि इथं पण येईल. तर कसा यूज होतो ते व्यवस्थित समजून घ्या. एफ बार इज इक्वल टू इन्व्हर्टेड डेल एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. आता याचा मिनिंग काय सांगितला इन्व्हर्टेड डेलचा? हाच मिनिंग आहे तो. मग कसा येईल? आय कॅप डेल बाय डेल एक्स प्लस जे कॅप डेल वाय प्लस के कॅप डेल बाय डेल झेड. डॉट नाहीये. एक्स क्यूब
प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy झेड. आता काय होईल? आता याला मल्टिप्लाय करा, डॉट प्रोडक्ट नाही एवढं लक्षात ठेवा. मग आता कसं येईल? आय कॅप डेल बाय डेल एक्स ऑफ धिस. तो डेल बाय डेल एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy झेड प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy झेड प्लस के कॅप डेल बाय डेल झेड एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy झेड. काय ऑब्झर्व केलं का तुम्ही याच्या बाबतीत? काय आठवलं कोणाला? इट इज अ सिमेट्रिक. आता या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3x². याचा 0, याचा 0. कारण का? त्यात एक्स नाहीये. आता याच्यात एक्स आहे तर हे बाकीचे काय राहतील? कॉन्स्टंट. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. नाव विथ रिस्पेक्ट टू वाय. याच्यात वाय आहे का? पहिल्या टर्म मध्ये 0. याच्यात आहे का? येस. मग हा काय येईल? 3y². याचा डेरिव्हेटिव्ह 0. या ठिकाणी 3x ऍज इट इज, झेड ऍज इट इज, y चा डेरिव्हेटिव्ह 1. सिमिलरली विथ रिस्पेक्ट टू झेड. याचा डेरिव्हेटिव्ह 0, कारण या झेड नाही, या झेड नाही. इथं काय येईल? 3z² आणि इथं 3xy ऍज इट इज, झेडचा डेरिव्हेटिव्ह 1. तो या ठिकाणी कसं येईल मग? आता या ठिकाणी आय कॅप इन ब्रॅकेट काय येईल? 3x² मायनस 3yz. 3 into 1 into yz प्लस जे कॅप काय येईल त्याचं? 3y² मायनस 3xz. 3x into 1 into z प्लस के कॅप 3z² मायनस 3xy. तर आपल्याला फायनली एफ बार मिळाला, ज्याच्यात आय जे के आहे. आणि आता आपल्याला त्याचा काय काढायचं आहे? काय कॅल्क्युलेट करायचं? त्याचा कर्ल फाइंड करायचा आहे. नाव कर्ल एफ बार, व्यवस्थित लक्ष द्या, महत्वाचं आहे. काय येईल याच्यात? इन्व्हर्टेड एल आणि एफ बार मध्ये काय तो क्रॉस प्रोडक्ट. आणि कर्व कसा फाइंड करतात? डिटर्मिनंट. व्यवस्थित लक्ष द्या. आय कॅप इथं असतो जे कॅप आणि इथं येईल के कॅप. आता व्यवस्थित लक्ष द्या हा पॉइंट. हा जो इन्व्हर्टेड डेल आहे याचा मिनिंग काय होतो? आय कॅप डेल बाय डेल एक्स प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय प्लस के कॅप डेल बाय डेल झेड. ओके. आता व्यवस्थित लक्ष द्या. इथं लिहितो आपण आय कॅप जे कॅप के कॅप, हे फिक्स आहे, एवढं फिक्स आहे. आता हा जो पहिला वेक्टर आहे किंवा इन्व्हर्टेड आहे याचा आय कॅपचा कंपोनंट बघा बरं. आय कॅप सोबत काय आहे? डेल बाय डेल एक्स. मग इथे इथं लिहायचंय, म्हणजे इन्व्हर्टेड डेलचं. आणि एफ बारचं बघा बरं. आय कॅप काय या ठिकाणी? आय कॅप सोबत 3x² मायनस 3yz. पहिले ही लाईन कम्प्लीट करून घ्या, कारण हा गॅप मॅनेज करता येत नाही नंतर. नंतर जे कॅप डेलचं काय आहे? डेल बाय डेल वाय. आणि याचा काय आहे? जे एफ बारचा 3y² मायनस 3xz. देन के कॅप डेल बाय डेल झेड. आणि के कॅपचं बघा बरं, प्लस आहे तर ठीक आहे, 3z² मायनस 3xy. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करतात? आय कॅप जसाच्या तसा
या दोघांचं मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतात बघा, व्यवस्थित लक्ष द्या. डेल बाय डेल वाय ऑफ 3z² मायनस 3xy हे घेतलं असं. देन कंपल्सरी मायनस डेल बाय डेल झेड ऑफ 3y² मायनस 3xz. ओके. आता जे जे कंपल्सरी अपोजिट म्हणजे मायनस जे, ते रो आणि ते कॉलम सोडून द्या. आता काय होईल, असं येईल ते. मग काय होईल, डेल बाय डेल एक्स ऑफ 3z² मायनस 3xy कंपल्सरी मायनस डेल बाय डेल झेड ऑफ 3x² मायनस 3yz. हा पोर्शन कंप्लीट. नाव प्लस के कॅप. के कॅपची रो आणि कॉलम सोडून द्यायचा असतो. तुम्ही हाईड करा. याला काय उरलं, तेवढा पोर्शन. त्याच्यात होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. डेल बाय डेल एक्स 3y² मायनस 3xz. देन कंपल्सरी मायनस डेल बाय डेल वाय ऑफ 3x² मायनस 3yz. आणि मल्टिप्लिकेशन जरी असली तरी डेल बाय डेल वाय पुढे लिहा, मागं लिहू नका. तो डेरिव्हेटिव्ह आहे, नाही तर मिनिंगच चेंज होऊन जाईल. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा एक एक. विथ रिस्पेक्ट टू वाय, यात वाय आहे का, नाही, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0. यात वाय आहे का, यस, मग याचा डेरिव्हेटिव्ह 3x ऍज इट इज, वाय चा डेरिव्हेटिव्ह 1. नाव विथ रिस्पेक्ट टू झेड, यात झेड आहे का, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0. यात झेड आहे का, यस, मग 3x ऍज इट इज, झेड चा डेरिव्हेटिव्ह 1. नाव विथ रिस्पेक्ट टू एक्स, यात एक्स आहे का पहिल्या टर्म मध्ये, नाही, सो इट इज अ 0. यात एक्स आहे का, यस, मग उरलेले कॉन्स्टंट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. विथ रिस्पेक्ट टू झेड, याचा डेरिव्हेटिव्ह 0, कारण ते झेड नाहीये. यात आहे का, यस आहे, झेड चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड 1 येतो. विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह 0. इथं 3 आणि झेड कॉन्स्टंट, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. काही जण म्हणत असतील इथं का बरं कॉन्स्टंट ठेवतात आणि इथं काय 0 ठेवतात. तर सिंपल लॉजिक आहे. याच्यात एक्स आहे का, बिचारा एकटा आहे कॉन्स्टंट, पण याच्यासोबत एक्स आहे म्हणून ते कॉन्स्टंट ऍज इट इज आपण ठेवतो मल्टिप्लायचे. विथ रिस्पेक्ट टू वाय, यात वाय नाही या टर्म मध्ये, सो याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. आणि इथं 3 आणि झेड कॉन्स्टंट, वाय चा डेरिव्हेटिव्ह 1. हा, याचं पेपरला लिहू नका. तर फायनली आय कॅप काय आलं या ठिकाणी, 0 जाऊ द्या, मायनस 3x इंटू 1 मायनस 3x मायनस इन अ ब्रॅकेट, हा 0 जाऊ द्या, मायनस 3x मायनस जे, इथे z1 येतो ना, या 0 इग्नोर करा. मायनस 3 इंटू 1 इंटू वाय मायनस 3y मायनस इन ब्रॅकेट मायनस 3y प्लस के कॅप मायनस 3z. याचा हा 0 इग्नोर केला, हा घेतला, मायनस 3 इंटू 1 इंटू झेड मायनस इन ब्रॅकेट, हा 0 इग्नोर, मायनस 3 इंटू झेड मायनस 3z. तो आय कॅप मायनस 3x आणि मायनस मायनस काय होईल, प्लस 3x मायनस जे मायनस 3y
हा मायनस मायनस काय होईल, प्लस 3y प्लस के कॅप मायनस 3z मायनस मायनस प्लस 3z काय होईल, कॅन्सल 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 कॅन्सल. प्लस ऍडिशन मध्ये किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये कॅन्सल झालं तर काय उरतं, आणि मल्टिप्लिकेशन डिवाइड मध्ये कॅन्सल केलं तर हा. तर या ठिकाणी हा 0 इंटू आय कॅप मायनस 0 इंटू जे कॅप 0 इंटू के कॅप, यालाच म्हणतात झिरो वेक्टर. तर फायनली एवढं करून काय मिळालं, कर्ल ऑफ एफ बार इज 0. आणि एफ बार 0 असेल तर कर्ल एफ बार काय असतो, एफ बार इज irrotational. That will be final answer.